वनताराचा मेडिकल रिपोर्ट सांगतो की तिला मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, तिला संधिवात आहेत। मग वेगवेगळ्या अँगलनं 9 रिपोर्ट्स देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत का? काही करून आम्हाला हत्ती पाहिजेच म्हणून हत्ती घेऊन जाणारे नंतर तिला मल्टिपल फ्रॅक्चर आहेत, तिला संधिवात आहे असं सांगणारे खोटं आहेत। हे आता स्पष्ट झालं पाहिजे। कोर्टाची सुद्धा सरळ सरळ दिशाभूल केली गेलेली आहे आणि हे केवळ माधुरी हत्तीच्या बाबतीत झालेलं नाही। महाराष्ट्र शासनाचे सुद्धा हत्ती या वनतारामध्ये गेलेले आहेत। महाराष्ट्र शासनानं त्या हत्तीचं पुढे काय झालं कधी चौकशी केली का? ज्या पद्धतीनं आज माधुरी हत्ती फिट आहे आणि ती स्वच्छंदपणानं तिथं फिरते असे व्हिडिओ येतात, तसं महाराष्ट्र शासनाचे हत्ती गेलेले आहेत ते कुठं आहेत? त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023 साली विट्याचा एक हत्ती तिथं नेलेला आहे। तो हत्ती काय करतो त्याचे व्हिडिओ दाखवावेत, ते व्हिडिओ दाखवावेत। तो हत्ती आज हयात नाही असं माझं स्पष्ट मत आहे। मग आमचे हत्ती मारण्यासाठी तिथं नेत आहे काय? आणि म्हणून सरकारनं जे काय करायचं ते करावं। आता आम्हाला कायद्याचा कूट काढण्यामध्ये अजिबात रस नाही। आम्हाला आमचा हत्ती परत पाहिजे आणि इतर वेगवेगळ्या देवस्थानची जे हत्ती आहेत, तासगावच्या गणपतीचा हत्ती आहे, कर्नाटकातल्या सीमा भागातले काही हत्ती आहेत, या हत्तींच्याकडे कुणी वाकड्या डोळ्यानं बघू नये। तुम्ही सरकारनं किंवा वन खात्यानं नियम लावा, कडक सूचना